गुड मॉर्निंग. वेलकम टू ॲग्रिकल्चर ऑप्शनल. आपण याच्यामध्ये आजपासून लेक्चर्सला सुरुवात करणार आहे. पहिला विषय जो घेतलाय आपण तो आहे पेपर 2 मधला प्लांट फिजिओलॉजीचा. ओके, बेसिकपासून आपल्याला बिल्डअप करत जायचं आहे. मग थोड्याशा अवघड विषयांकडे जाऊयात, जेनेटिक्स असेल किंवा ब्रीडिंग असेल. ओके, सो सुरुवात आहे प्लांट फिजिओलॉजी पासून आपण सुरुवात करतोय. याच्यामध्ये पहिला टॉपिक जो आपण घेणार आहे तो आहे प्लांटचं सेल स्ट्रक्चर. ओके, अल्ट्रास्ट्रक्चर ऑफ द सेल हा आपला पहिला टॉपिक असणार आहे. हा महत्वाचा टॉपिक कशामुळे बघा, जर आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स युपीएससी एक्झाम मध्ये विचारलेले प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघितले तर तुम्हाला लक्षात येईल की कन्सिस्टंटली एक किंवा दुसऱ्या वर्षी काही ना काहीतरी प्रश्न प्लांट सेलच्या स्ट्रक्चरवर विचारला जातो. ओके, तुमच्यासमोर क्वेश्चन्स आहेत. क्वेश्चनचं पहिल्यांदा अनालिसिस करून घेऊयात म्हणजे तुम्हाला समजेल की नेमकं या टॉपिकमध्ये आपल्याला काय काय करायचंय. राईट, सो 2023च्या एक्झाम मध्ये विचारलेला प्रश्न जो आहे तो एन्युमरेट द फंक्शन्स ऑफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. ओके, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला आपण ER सुद्धा म्हणतो शॉर्ट मध्ये, आणि गोल्जी बॉडीज. 10 मार्कांचा प्रश्न आहे बघा. ठीक आहे, हा कंपल्सरी क्वेश्चन मध्ये होता. म्हणजे पहिले जे प्रश्न असतात, पहिले 5 कंपल्सरी क्वेश्चन जे असतात त्याच्यामध्ये हा आलेला आहे. 10 मार्काचा आहे आणि फंक्शन्स तिथं विचारले. सेल अल्ट्रास्ट्रक्चर मध्ये आपल्याला 3 गोष्टी करायच्या आहेत. ओके, समजून घ्या. पहिल्यांदा काय करायचं ते समजलं तर मग गोष्टी थोड्याशा सोप्या होतात. प्लांट सेलचं जे स्ट्रक्चर आहे, या प्लांट सेल स्ट्रक्चर मध्ये आपल्याला 3 गोष्टी करायच्या आहेत. 3 गोष्टींचं प्रिपरेशन आपल्याला करायचं आहे. पहिली गोष्ट, त्याची डायग्राम आपल्याला व्यवस्थित करायची. बरं, राईट, डायग्राम मध्ये पूर्ण प्लांट सेलची डायग्राम सोबतच सेलचे ऑर्गनल्स जे आहेत, ठीक आहे, या ऑर्गनल्सची सुद्धा डायग्राम आपल्याला व्यवस्थित करायचे. फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट असेल, त्याच्यानंतर माइटोकॉन्ड्रिया असेल आणि सगळ्यात महत्वाचं न्यूक्लियस. ओके, या तिघांच्या डायग्राम्स आणि सोबतच संपूर्ण सेलची डायग्राम. ओके, हे व्यवस्थित करायचं. म्हणजे प्रॉपर आपल्याला पेन्सिल घेऊन ते ड्रॉच करत बसायचं आहे असं म्हटलं तरी चालेल. सेकंड थिंग, हे स्ट्रक्चर जे आपण ड्रॉ केलेलं आहे हे स्ट्रक्चर आपल्याला एक्सप्लेन पण करता आलं पाहिजे. आपल्या भाषेमध्ये हे लिहिता आलं पाहिजे. राईट, कारण ते स्ट्रक्चरल अस्पेक्ट एक्सप्लेन करा अशा पद्धतीचा प्रश्न तिथे विचारत असतात. आणि ते झाल्यानंतर प्रत्येक सेलचं जे ऑर्गनल आहे त्याचं नेमकं फंक्शन काय आहे. बरोबर, सो फंक्शन्स पण आपल्याला तिथं करायचे आहेत. या 3 गोष्टींवर जनरली या टॉपिकवर क्वेश्चन येतात. पहिल्यांदा डायग्राम, त्याच्यानंतर त्याचं स्ट्रक्चर आणि त्याच्यानंतर त्याचं फंक्शन. आता जो क्वेश्चन आपण बघितलाय त्या क्वेश्चन मध्ये त्यांनी 2 स्पेसिफिक सेल ऑर्गनल्सचं फंक्शन विचारलेलं आहे. एक आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, जे न्यूक्लियसच्या आजूबाजूला अटॅच झालेलं आपल्याला दिसतं, आणि दुसरं आहे गोल्गी बॉडीजचं. ओके, एक पॅकेजिंग युनिट आहे सेलचं असं म्हटलं तरी चालेल. बरोबर, हा एक पहिला प्रश्न आपल्याला दिसून येतो 2023ला. 2023ला त्यांनी दुसरा पण एक प्रश्न विचारला होता. अराउंड 20 मार्कांचा हा प्रश्न आहे. म्हणजे बघा, 30 मार्क, 250 पैकी 30 मार्क फक्त एका युनिटवर आले, एका टॉपिकवर आलेले आपल्याला दिसतात. एनलिस्ट द मॉलिक्युलर मॉडेल्स ऑफ सेल मेम्ब्रेन and explain the models given by S.J. Singer and G. Nicholson, Green and Capaldi आणि रॅकर. ठीक आहे, सो सेल मेम्ब्रेन हा सेलचा एक भाग आहे. पहिल्यांदा सेल वॉल असते, त्याच्यानंतर प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन असतं, आणि त्याच्यामध्ये आत सेलचं सगळं मटेरियल आपल्याला दिसतं. त्याला आपण सायटोप्लाझम म्हणतो. बरोबर, सो हे जे प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन आहे याचं मॉडेल आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. ओके, असा हा क्वेश्चन आहे. 20 मार्कांचा मोठा प्रश्न आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर 2022ला प्रश्न दिसत नाही, पण 2021ला डिफाईन अ सेल. हाऊ इज अ प्लांट सेल डिफरंट फ्रॉम ॲनिमल सेल? डिस्क्राईब अ टिपिकल सेल स्ट्रक्चर फंक्शनली विथ सुटेबल डायग्राम. बरोबर, म्हणजे 3ही गोष्टी त्यांनी इथं विचारल्यात. तुम्हाला डायग्राम पण काढायची आहे, त्याचं स्ट्रक्चर पण एक्सप्लेन करायचं आहे आणि त्याचं फंक्शन पण एक्सप्लेन करायचं आहे. राईट, 15 मार्कांचा क्वेश्चन आपल्याला हा दिसतो बघा. 2019 मध्ये पुन्हा प्रश्न आलाय. व्हॉट आर द मेजर कंपोनेंट्स दॅट कॉन्स्टिट्यूट सेल स्ट्रक्चर? डिस्क्राईब इट्स फंक्शन्स. बरोबर, फंक्शनवर जरा जोर जास्त असलेला आपल्याला दिसतो बघा. ओके, सो फंक्शन्स व्यवस्थित करायचे. त्याच्यानंतर व्हॉट इज प्रोटोप्लाझम? ब्रीफली डिस्कस इट्स केमिकल कंपोजिशन अँड फिजिकल प्रॉपर्टीज. पुन्हा हा 10 मार्कांना प्रश्न आलेला आपल्याला सांगता येतो. सायटोप्लाझमलाच आपण प्रोटोप्लाझम सुद्धा म्हटलेलं आहे. What is a cell? Enlist various organelles of plant cell with a brief description and function of mitochondria. ओके, सो इथं आयदर संपूर्ण सेलचं स्ट्रक्चर विचारतील, आयदर एका स्पेसिफिक सेल ऑर्गनेलीचं स्ट्रक्चर फंक्शन डायग्राम, या पद्धतीने इथं प्रश्न डिझाईन केले जाऊ शकतात.
ओके, सो कॉम्बिनेशन्स सगळ्याच प्रकारचे आपल्याला दिसले. याचा अर्थ सेल समजून घ्यायचे, त्याच्या आतमध्ये काय काय घटक आहेत हे सगळे व्यवस्थित विथ डायग्राम समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे आणि त्याचे फंक्शन्स पण आपल्याला पाठ करायचे आहेत. समजलं? हा आपला स्कोप सांगता येईल. त्याच्यानंतर मग प्लांट सेलकडे जाऊयात. ओके, क्वेश्चन सगळ्यांना कळाले असतील. हा, ऍग्रिकल्चरमध्ये अजून एक गोष्ट करा बघा, जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आलेले आहेत हे लिहिण्याचा प्रयत्न करा. याच्यामधनं बऱ्यापैकी तुमचं डेटा जनरेशन पण होणार आहे, तुमचे उत्तरं पण तयार होणार आहेत आणि याचाच फायदा तुम्हाला ऍक्च्युअल एक्झाम मध्ये सुद्धा होणार आहे. सो जेवढं जास्त तुम्ही आन्सर रायटिंग करचाल, जेवढे जास्त तुम्ही PYQ लिहिचाल, तेवढा जास्त फायदा तुम्हाला मिळतो. का तर 60, 70, 80% PYQचं रिपिटेशन आपल्याला प्रत्येक एक्झाम मध्ये दिसून येतं. सो ती एक काळजी घ्या. PYQ वर फोकस जो आहे हा फोकस जास्त ठेवणं गरजेचं आहे असं म्हटलं तरी चालेल. मग आता प्लांट सेल विषयी थोडीशी माहिती जाणून घेऊयात, मग डिटेल्स मध्ये घुसूयात. राईट, प्लांट सेलचा जर विचार केला तर प्लांट सेल जे आहे ते या फॉर्मॅटमध्ये आपल्याला दाखवता येतं. ठीक आहे, या फॉर्मॅटमध्ये दाखवता येतं. हा जो आउटर लेअर आहे याला सेल वॉल म्हटलं जातं. ओके, हा आउटर लेअर जो आहे याला आपण सेल वॉल म्हणणार आहे. मध्ये पण एक वॉल आपल्याला दिसून येते, याला आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन म्हणत असतो आणि याच्या आतमध्ये सायटोप्लाझम असणारे किंवा याला प्लाझ्मा प्रोटोप्लाझम असं पण आपण म्हणणार आहे. ओके, मग न्यूक्लियस आपल्याला दिसतं. न्यूक्लियसच्या शेजारी आपल्याला एंडोप्लाझमिक रेटिक्युलम दिसणार आहे. त्याच्यानंतर कुठेतरी क्लोरोप्लास्ट दिसणार आहे, कुठेतरी मायटोकॉन्ड्रिया दिसणार आहे, व्हॅक्युल्स दिसणार आहेत. राईट, त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट वेगवेगळे प्लास्टिड्स आपल्याला तिथे दिसून येतात. राईट, आणि एकूणच सेल मॅट्रिक्स जे आहे ते आपल्याला सांगता येतं. ओके, आता याच डायग्रामला आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचे. ओके, सो पहिल्या याला सुरुवात करूयात. यामध्ये पहिल्यांदा सेलला डिफाईन करूयात. ओके, सेलला डिफाईन करा असं क्वेश्चन मध्ये विचारलं होतं. डिफाईन अ सेल, व्हॉट इज अ सेल, या पद्धतीने क्वेश्चन त्यांनी विचारलेला आहे. राईट, सो प्लांट सेल प्रोव्हाइड्स अ स्ट्रक्चर अँड फंक्शन टू डायव्हर्स प्लांट स्पीसीज. ओके, ऍग्रीमध्ये लक्षात घ्या बघा, तुम्हाला कीवर्ड्सवर काम करायचं आहे. बरोबर, काही लोक नोट्स वाचत असतील किंवा काही लोक टेक्स्टबुक वाचतात. कीवर्ड्स आयडेंटिफाय करा आणि त्या कीवर्ड्स वरून डिफाईन करण्याचा प्रयत्न करा. गोष्टी थोड्याशा सोप्या होतील. आपल्याला 2 कीवर्ड्स पहिल्यांदा इथे दिसत आहेत. पहिला कीवर्ड जो आपल्याला दिसला हे स्ट्रक्चर विषयी चर्चा करतायत. दुसरी गोष्ट हे फंक्शन्स विषयी चर्चा करतायत. ओके, सो प्लांट सेलला आपण डिफाईन कसं करतो? इट इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. ओके, सिंपल डेफिनेशन आहे. 2 कीवर्ड्स फक्त मला लक्षात ठेवायचे. इट इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ अ लाईफ. याला आपण सेल असं डिफाईन करणार आहे. बरोबर, युनिक फीचर्स मध्ये इट एनेबल्स इसेन्शियल प्रोसेसेस लाईक फोटोसिंथेसिस, ग्रोथ अँड रिप्रोडक्शन. बरोबर, जगण्यासाठी अन्न पाहिजे, फोटोसिंथेसिस, हे अन्न खाल्ल्यानंतर मी वाढणार आहे, ग्रोथ होणार आहे आणि सगळ्यात शेवटी लाईफ सायकल कम्प्लीट कुठे होते? रिप्रोडक्शन झाल्यानंतर कम्प्लीट होते. सो या तिन्ही ऍक्टिव्हिटी घडवून आणायच्या असतील तर त्या सेल्स मध्ये घडणार आहेत. समजतंय? सो इट इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ दॅट enables essential processes like photosynthesis, growth and reproduction. ही झाली आपली प्रॉपर सेलची डेफिनेशन. बरोबर, सो तुम्हाला इथे किती कीवर्ड्स लक्षात ठेवावे लागलेत? स्ट्रक्चर, फंक्शन, फोटोसिंथेसिस, ग्रोथ अँड रिप्रोडक्शन. राईट, सो 5 शब्द सेलची डेफिनेशन. ओके, लक्षात राहील सगळ्यांना. त्याच्यानंतर eukaryotic नेचर. प्लांट सेल्स हॅव अ वेल डिफाइंड न्यूक्लियस अँड स्पेशलाइज ऑर्गॅनॅलिज. ओके, सो सेलचे 2 टाईप असतात, प्रोकॅरियोटिक आणि इकॅरियोटिक. इकॅरियोटिक मध्ये आपण काय सांगणार आहे की वेल डिफाईन स्ट्रक्चर आहे बाबा. राईट, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट न्यूक्लियस त्याच्यामध्ये असतो, डिफाईंड न्यूक्लियस असतो. प्रोकॅरियोटिक मध्ये तो आपल्याला दिसत नाही. प्रिमिटिव्ह सेल्स समजलं जातं प्रोकॅरियोटिकला, म्हणजे आधी ते आले त्याच्यानंतर स्पेशलायझेशन झालं, युकॅरियोटिक सेल्स आले. प्लांट सेल इज अ युकॅरियोटिक सेल. लक्षात राहील सगळ्यांना? ठीक आहे, त्याच्यानंतर पुढच्या याच्याकडे जाऊयात. मग आपल्याला कंपोनंट्स बघायचे की सेलमध्ये नेमकं काय काय असतं. ओके, सो सगळ्यात पहिला कंपोनंट सेल स्ट्रक्चर मध्ये आपल्याला सेल वॉलचा दिसतो. सेकंड कंपोनेंट प्लाझ्मा मेम्ब्रेनचा दिसणार आहे आपल्याला. ओके, यालाच आपण सेल मेम्ब्रेन असं सुद्धा म्हणणार आहे. आणि थर्ड कंपोनेंट इज सायटोप्लाझम, जेली लाईक सबस्टन्स हाऊसिंग द ऑर्गॅनॅलिज. बरोबर, सो 3 गोष्टी आहेत. पहिलं बाहेरचं स्ट्रक्चर आहे, बाहेरच्या स्ट्रक्चरच्या आतल्या बाजूला छोटंसं आतलं पण एक डिफाईंड बाउंड्री आहे, आतलं स्ट्रक्चर आहे आणि त्याच्यामध्ये सगळं सेलचं मटेरियल आहे. असे 3
प्रॉपर कॉम्पोनंट जे आहेत हे आपल्याला सेलमध्ये सांगता येतं. ओके, नावं थोडीशी अवघड वाटू शकतात, पहिल्यांदाच आपण अभ्यासाला घेतोय. सारखं सारखं जर तुम्ही बघत बसलात राईट तर गोष्टी थोड्याशा ओळखीच्या वाटायला सुरू होतात. इथे एक काम करा, सिंपल काम करा, एक छोटी डायरी मेंटेन करा जी खिशामध्ये तुमच्या बसेल आणि हे सगळे कीवर्ड जे आहेत ते बिनडोकपणे त्याच्यामध्ये लिहायला सुरू करा आणि वेळ मिळाला की ते फक्त वाचायचे. समजून घ्या, म्हणजे फक्त वाचायचे ते आपल्याला काय आहे, कुठून आलं, काय नाही. ते शब्द आपल्या तोंडामध्ये आले ना, वोकॅब वाढणारे, वोकॅबलरी आपली बिल्ड होणार आहे आणि मग पुढचा जो काम आहे हे काम इझी होत असताना आपल्याला दिसतं. बरोबर. सो सेलमध्ये 3 कंपोनेंट्स आपल्याला दिसतात. फर्स्ट इज सेल वॉल. इट प्रोव्हाइड्स स्ट्रक्चर अँड प्रोटेक्शन. एखाद्या सेलला स्ट्रक्चर देण्याचं आणि सेलला बाहेरच्या गोष्टींपासून प्रोटेक्ट करण्याचं काम हे सेल वॉल करतं. वॉल तशीच असते, आपल्या घराची भिंत थोडक्यात. त्याच्यानंतर प्लाझ्मा मेम्ब्रेन जे आहे इट रेग्युलेट्स एंट्री अँड एक्झिट ऑफ सबस्टन्सेस. बरोबर. सो सेलमध्ये ऍक्च्युअल मध्ये कोण पाहुणा आत येतोय किंवा बाहेर कोण जातोय हे ठरवण्याचं काम प्लाझ्मा मेम्ब्रेन करतं. लक्षात राहील सगळ्यांना. आणि सगळ्यात शेवटची गोष्ट, आतलं जे मटेरियल आहे, आतलं जे हाऊसिंग आहे त्याला आपण सायटोप्लाझम म्हणतो. इट इज अ जेली लाईक सबस्टन्स हाऊसिंग ऑल सेल ऑर्गेनलीज. समजलं सगळ्यांना, राईट. सो हे 3 कंपोनेंट्स आपल्याला सांगता येतात बघा. त्याच्यानंतर मग सेलच्या अल्ट्रास्ट्रक्चरकडे जाऊयात. ओके, आता हे 3D आहे, हे असंच काढण्याची गरज नाहीये. ऍक्च्युअल पेपरमध्ये आपण 2Dच तिथं काढणार आहे, म्हणजे 2 डायमेन्शनल इमेज आपल्याला तिथं काढायची आहे. पण अंडरस्टँडिंगसाठी 3D कधीही चांगली असते. बरोबर. सो काय काय आहे पहिल्यांदा आयडेंटिफाय करून घेऊयात. इथं डायरी कामाला येते, डायरी घ्यायची, डायरीमध्ये हे सगळे शब्द लिहून काढायचे आणि सारखं 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 वाचत राहायचं. ओके. सो फर्स्ट थिंग आपल्याला प्लांट सेलमध्ये आपण बघितलं. बाहेरून सुरुवात करूयात. हा जो बाहेरचा ग्रीन पोर्शन आपल्याला दिसतोय, हा जो बाहेरचा ग्रीन पोर्शन आपल्याला इथं दाखवलेला आहे याला मी सेल वॉल म्हणणार आहे बघा. याला मी काय म्हणतोय? सेल वॉल म्हणतोय. या सेल वॉल मध्ये तुम्हाला छोटे छोटे होल दिसतात, याला प्लाझ्मोडेस्माटा म्हटलं जातं. बरोबर. सेल वॉल मध्ये छोटे छोटे होल्स आहेत, पोर्स आहेत, पाईप बाहेर निघल्यासारखे आपल्याला दिसतात. सो प्लाझ्मोडेस्माटा आपण त्याला म्हणणार आहे. सेल वॉलच्या मधल्या बाजूला इथं तुम्हाला एक डार्क येल्लो लाईन दिसते बघा. सेल वॉलच्या मधल्या बाजूला तुम्हाला एक डार्क येल्लो लाईन दिसते. या येल्लो लाईनला आपण सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणणार आहे. याला आपण सेल मेम्ब्रेन आणि किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणतो. त्याच्यानंतर आतमध्ये मग सेलमध्ये काय काय आहे हे आपण बघणार आहे. राईट. फॉर एक्झाम्पल सेलमध्ये सगळ्यात मोठी गोष्ट आपल्याला इथे दिसते, याला आपण न्यूक्लियस म्हणतो. बरोबर. सो हे एक प्रकारे सेलचं ब्रेन आहे असं म्हटलं तरी चालेल. न्यूक्लियस मध्ये ऍक्च्युअल मध्ये काय असतं? न्यूक्लिअर मटेरियल असतं. सोप्या भाषेमध्ये त्याला आपण क्रोमोझोम्स म्हणतो. बरोबर. सो क्रोमोझोम्सचं काम काय आहे? एक प्रकारचं स्टोरेज युनिट ते असतं बघा. राईट. सगळा डेटा जो आहे तो त्या क्रोमोझोम मध्ये स्टोअर केलेला असतो. मग सेलमध्ये कोणतीही ऍक्टिव्हिटी, बायोकेमिकल ऍक्टिव्हिटी जर घडवून आणायची असेल तर ही बायोकेमिकल ऍक्टिव्हिटी घडवण्यासाठी लागणारे जे ऍक्टिव्हेटर्स आहेत त्याला आपण एन्झाईम्स किंवा प्रोटीन्स म्हणतो. हे प्रोटीन्स कसे असावेत त्याचा डेटा या क्रोमोझोम्स मध्ये असतो, म्हणून क्रोमोझोम महत्वाचे असतात. लक्षात राहिलं. आणि हे सगळे क्रोमोझोम्स मग कुठं असणार आहेत? न्यूक्लियस मध्ये असणार आहेत. ओके. त्याच्यामुळे आपण त्याला ब्रेन म्हटले. राईट. या न्यूक्लियसला एक अटॅच झालेली बॉडी दिसते. या बॉडीला आपण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणतो, जो की प्रश्न तिथे विचारलेला आहे. या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवर आपल्याला छोटे छोटे डॉट्स दिसून येतात बघा. या छोट्या छोट्या डॉट्सला आपण रायबोझोम्स म्हणणार आहे. बरोबर. रायबोझोम्स ऍक्च्युअल मध्ये प्रोटीन सिंथेसिस मध्ये कामाला येतात. ओके. प्रोटीन आणि एन्झाईम्स. ओके. प्रोटीन्स जे आहेत त्याला कधी कधी एन्झाईम म्हणणार आहे आपण. एन्झाईम्स प्रोटीन पासून बनलेले असतात आणि रायबोझोम्सची खूप मोठी भूमिका त्यांच्या निर्मितीमध्ये असलेली आपल्याला दिसते. ओके. रायबोझोम्स महत्वाचे आहेत. जर हे रायबोझोम्स एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला अटॅच असतील तर त्याला आपण रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणतो. जर हे रायबोझोम्स त्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला अटॅच नसतील तर त्याला आपण स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणणार आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा दुसरा भाग जो आहे त्याला आपण क्लोरोप्लास्ट म्हणतो. ओके. प्लांट सेलमध्ये फोटोसिंथेसिस चालते. ही फोटोसिंथेसिस ऍक्च्युअल मध्ये या क्लोरोप्लास्ट मध्ये चालत असताना आपल्याला दिसते. बरोबर. मग तिथं आपल्याला ग्लुकोजची निर्मिती होत असताना सांगता येते बघा. C6H12O6 फोटोसिंथेसिसचं रिॲक्शन मध्ये आपण बघितलं की आउटपुट काय आहे? ग्लुकोज. तिथं शुगर्स तयार होतात. बरोबर. सो या शुगर्सची निर्मितीसाठी लागणारे जे काही पिगमेंट्स आहेत जे ऍक्च्युअल मध्ये फोटोसिंथेसिस घडवून आणतात ती फोटोसिंथेसिस आपल्याला क्लोरोप्लास्ट मध्ये दिसणार आहे.
आणि हे सगळं तयार झालेलं ऍक्च्युअल एनर्जीमध्ये कन्वर्ट करण्याचं काम एक दुसरं सेल ऑर्गेनेली करतं. त्या सेल ऑर्गेनेलीला आपण काय म्हणणार आहे, मायटोकॉन्ड्रिया म्हणणार आहे. सो इथं एनर्जी तयार होते आणि इथं या एनर्जीचं रूपांतर ऍक्च्युअल मध्ये आपण सेलला वापराच्या स्वरूपामध्ये घेऊन येणार आहे. लक्षात आलं? सो हे प्रोडक्शनचं काम करते आणि हे युटिलायझेशनचं काम करते. त्यामुळे क्लोरोप्लास्ट पण महत्वाचं आहे आणि मायटोकॉन्ड्रिया पण महत्वाचं आहे. एक्झाम मध्ये सेल ऑर्गेनेलिजचा प्रॉपर अभ्यास कोणत्या करायचा, तर तुम्हाला क्लोरोप्लास्ट करणं गरजेचं आहे, कंपल्सरी आहे. मायटोकॉन्ड्रिया करणं गरजेचं आहे. या दोन गोष्टी लक्षात असू द्या. त्याच्यानंतर ही जी मोठी बॉडी दिसते याला आपण व्हॅक्युल्स म्हणतो. एक प्रकारचा फुगा आहे असं म्हटलं तरी चालेल. त्याच्यानंतर लायसोसोम्स आपल्याला दिसून येतात, पेरिऑक्सिसोम्स आपल्याला दिसून येतात आणि गोल्गी बॉडीज आपल्याला दिसून येतात. बाकीचं जे आहे येल्लो मध्ये दिसणार याला आपण सेल मॅट्रिक्स म्हणणार आहे. बरोबर? हे झालं एक टिपिकल प्लांट सेल. समजलं सगळ्यांना? नावं थोडीशी महत्वाची आहेत. पहिल्यांदा थोडंसं अवघड जाऊ शकतं, आपल्याला म्हणायची सवय नसते. सो सेल वॉल नंतर दुसरी गोष्ट प्लाझ्मा मेम्ब्रेन. ठीक आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन. त्याच्या आतमध्ये सायटोप्लाझम, ज्या सायटोप्लाझम मध्ये जेल लाईक स्ट्रक्चर आहे ज्याच्यामध्ये हे बाकीचे सेल ऑर्गेनेलिज जे आहेत ते आपल्याला बसलेल्या दिसतात. याच्यामध्ये न्यूक्लियस हा एक महत्वाचा घटक आहे. न्यूक्लियसला अटॅच असणारं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, त्याच्यावर जर रायबोझोम्स असतील तर रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, जर नसतील तर स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असं आपण त्याला म्हणणार आहे. आफ्टर दॅट मोठी बॉडी जी दिसते त्याला आपण व्हॅक्युल्स म्हणतो. सेलचं पॉवर युनिट जे आहे जिथं ऍक्च्युअल मध्ये एनर्जी तयार केली जाते, फोटोसिंथेसिस जिथं घडून येते त्याला आपण क्लोरोप्लास्ट म्हणणार आहे. राईट? आणि त्याच्यानंतर ही एनर्जी कंझ्युम करण्याचं काम जिथं आपल्याला गरजेच्या स्वरूपामध्ये ही एनर्जी ग्लुकोज मधून कन्वर्ट केली जाते, एटीपीच्या फॉर्म मध्ये ती कन्वर्ट होते, ते चालतं मायटोकॉन्ड्रियामध्ये. ओके, सो हा एक मेजर दुसरा घटक मायटोकॉन्ड्रियाचा आपल्याला सांगता येणार आहे. त्याच्यानंतर लायसोसोम्स आहेत, त्याच्यानंतर पेरिऑक्सिसोम्स असलेले आपल्याला दिसतात आणि सगळ्यात शेवटी पॅकेजिंग युनिट, याला गोल्गी बॉडीज आपण म्हणणार आहे. लक्षात आलं? ओके, सो ही नावं जी आहेत ते मी सांगितल्याप्रमाणे पेजवर लिहून घ्या. पेजवर लिहून घेऊन सारखी वाचण्याचा तो प्रयत्न तिथं नक्कीच तुम्ही करू शकता बघा. राईट? आता त्याच्यानंतर पहिल्या सेल ऑर्गेनेलीकडे जायचे. सो सुरुवात जी आहे ती बाहेरून आपण करतोय. पहिली ऑर्गेनेली जी आहे त्याला आपण सेल वॉल म्हणणार आहे. ओके, सो प्लांटचं बाहेरचं जे हाऊसिंग आहे याची चर्चा आपण करतोय बघा. राईट? सो सेल वॉल मध्ये आपल्याला काय काय बघायचंय? पहिली गोष्ट याचं डिस्क्रिप्शन आपल्याला बघायचं आहे की नेमकं ते काय आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट सेल वॉलचं फंक्शन काय आहे. फंक्शनवर बऱ्याचदा प्रश्न विचारलेले आपल्याला दिसतात. आफ्टर दॅट सेल वॉलचं कंपोजिशन काय आहे, कशापासून ती सेल वॉल तयार झालेली आपल्याला सांगता येते. ओके, आणि सगळ्यात शेवटी सेल वॉल मध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळे लेयर्स दिसून येतात. ओके, सो सेल वॉल जी आहे ती एक सिंगल लेयर नाहीये. सेल वॉल मध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळे 3 लेयर्स दिसून येतात. त्या 3 लेयर्सची चर्चा आपल्याला तिथं करायची आहे. बरोबर? सो 4 गोष्टी बघणार आहे. त्याचं इंट्रोडक्शन नेमकं काय आहे, त्याच्यानंतर त्याचे फंक्शन्स नेमकं काय काम करतं, त्याच्यानंतर सेल वॉल तयार कशापासून झाले, मटेरियल काय झाले, कंपोजिशन काय आहे, आणि सगळ्यात शेवटी सेलचं स्ट्रक्चर कसं आहे. बरोबर? सेल वॉलचं स्ट्रक्चर कसं आहे, त्याच्यामध्ये पुन्हा 3 वेगवेगळ्या लेयर्स आपल्याला दिसणार आहेत. याची चर्चा सेल वॉल मध्ये आपल्याला करायची आहे. क्लिअर? तो सगळ्यात पहिल्यांदा रिजिड आउटर लेयर सराउंडिंग द प्लांट सेल, याला आपण सेल वॉल म्हणणार आहे. हे बघा, अभ्यासामध्ये तुम्हाला अशा पद्धतीचा डेटा जो आहे हा जास्त कामाला येतो. ठीक आहे, कारण एका नजरेमध्ये संपूर्ण तो सब टॉपिक जो आहे तो कव्हर होतोय. सो प्रयत्न करा, आयदर तुम्ही हे फॉलो करू शकता, मी या गोष्टी तुम्हाला शेअर करेलच, किंवा जर तुम्हाला लिहून अभ्यास करायची सवय असेल तर डेटा जो आहे तो अशा स्वरूपामध्ये शॉर्ट नोट्स मध्ये आणा. सगळं फापट पसार लिहित बसायची गरज नाहीये, फक्त कीवर्ड्सवर काम करा. कीवर्ड जरी इथं मेन्शन केले तरी एक्झाम मध्ये आपल्याला गोष्टी आठवतील. ठीक आहे? So it is rigid outer surrounding, it is rigid outer layer surrounding the plant cell. याला आपण सेल वॉल म्हणले. फंक्शन्स मध्ये बघा 3 फंक्शन्स आपल्याला सेल वॉलचे सांगता येतात. पहिलं फंक्शन जे आहे, इट प्रोव्हाइड्स स्ट्रक्चरल सपोर्ट अँड शेप. बरोबर? सो सेलचं स्ट्रक्चर कसं असेल तो त्याच फॉर्मॅटमध्ये राहिला पाहिजे. कोणतीही सेल ज्या शेपमध्ये ते आपल्याला दिसते ती त्याच शेपमध्ये राहायला पाहिजे, हे इन्शुअर करण्याचं काम सेल वॉल करत असते. सोबतच आउटर शॉक्स जे आहेत हे ऍब्सॉर्ब करण्याचं काम सुद्धा सेल वॉल तिथं करत असते. थोडक्यात आपल्या घराची भिंत आहे ती. राईट? आपल्याला आतमध्ये प्रोटेक्शन देते, घराचं स्ट्रक्चर ते मेंटेन ठेवते. ऊन वारा पाऊस आला तर बाहेरच्या बाहेर अडवण्याचं काम
ही सेल वॉल करणार आहे. इट प्रोटेक्ट्स द सेल, राईट. सेकंड फंक्शन, इट प्रोटेक्ट्स द सेल. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, इट अलाउज कंट्रोल्ड ग्रोथ. बरोबर, सेलला त्याच शेपमध्ये ठेवण्याचं काम ती करते. कंट्रोल ग्रोथ आहे. जर ती अनकंट्रोल झाली तर मग सेल संपूर्ण प्लांटचं जे स्ट्रक्चर आहे हे डॅमेज होण्याची भीती तिथं असते. बरोबर, सो ही पण गोष्ट महत्वाची आहे. या 3 गोष्टी एन्श्योर करण्याचं काम सेल वॉल करत असते. इथं कीवर्ड्स आपल्याला काय सांगता येतात? फर्स्ट थिंग स्ट्रक्चरल सपोर्ट आहे, दुसरा शेप आहे, प्रोटेक्शनचं काम करते आणि कंट्रोल्ड ग्रोथचं काम करते. सो 3 शब्दांमध्ये तुम्हाला सेल वॉलचे फंक्शन्स तोंडपाठ होऊन जातात. हेच करायचंय आपल्याला. क्लिअर? सेकंड थिंग, कशा कशापासून बनलेला आहे सेल वॉल? 4 घटकांपासून बनतं. पहिला घटक जो आहे त्याला सेल्युलोज म्हटलं जातं बघा. सेकंड घटक जो आहे त्याला हेमिसेल्युलोज म्हटलं जातं. तसा तिसरा जो घटक आहे त्याला पेक्टिन्स आपण म्हणणार आहे. चौथा जो घटक आहे त्याला लिग्निन आपण म्हणणार आहे. ओके, सो 4 घटक आहेत: सेल्युलोज, हेमिसेल्युलोज, लिग्निन आणि पेक्टिन. या चौघांपासून सेल वॉल तयार होत असताना आपल्याला दिसते. सेल्युलोज जो आहे हा रिजिडिटी देण्याचं काम करतो. बरोबर, ते रिजिड ठेवण्याचं काम करतं. त्याच्यानंतर हेमिसेल्युलोज जो आहे तो स्ट्रेंथ आणि फ्लेक्झिबिलिटी, रिजिडिटी पण आहे पण फ्लेक्झिबिलिटी म्हणजे ते हलू पण शकतं, हेच हेमिसेल्युलोज ते इन्शुअर करत असतं. पेक्टिन्स पोरोसिटी देण्याचं काम करतात आणि लिग्निन जे आहे ते एक्स्ट्रा रिजिडिटी देण्याचं काम करतात. बरोबर, सो प्रत्येक गोष्टीचा रोल डिफाईन्ड आहे बघा. लिग्निन म्हणजे एकदम आउटर लेअर, आपण जे बांधकामावर बाहेरनं ते हे करतो, प्लास्टर करतो, तो लिग्निन एक्स्ट्रा प्रोटेक्शन देण्याचं काम ते करते. बरोबर, आतलं जे स्ट्रक्चर आहे हे सेल्युलोज पासून बनलंय. त्याच्यानंतर फ्लेक्झिबल ठेवण्याचं काम हेमिसेल्युलोज करतायत. आणि काही ठिकाणी बघा पोरोसिटी पण गरजेची आहे का, तर सेलमध्ये काही आलं पण पाहिजे, गेलं पण पाहिजे, हे एन्श्योर करण्याचं काम पेक्टिन्स तिथं करत असतात. ओके, सो 4 कंपोनंट्स आहेत, नावं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सेल वॉल जे आहे ते 3 लेयर्स पासून बनलेली आहे. मोस्ट आउटर लेयर जे असते त्याला मिडल लॅमेला म्हटलं जातं. इट इज अ फर्स्ट लेअर. म्हणजे ज्यावेळेस आपण सेलचं स्ट्रक्चर ड्रॉ करणारे या पद्धतीने ज्यावेळेस आपण सेलमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो, पहिल्यांदा आपल्याला मिडल लॅमेला दिसते, त्याच्यानंतर प्रायमरी सेल वॉल दिसते, त्याच्यानंतर सेकंडरी सेल वॉल दिसणार. बरोबर, सो हे 3 कंपोनंट्स असतात कोणत्याही सेल वॉलच्या स्ट्रक्चरचे. आउटर लेअर इज मिडल लॅमेला. मिडल लॅमेला कशामुळे म्हणलं आउटर? म्हणजे 2 सेल वॉल्सच्या मध्ये ती दिसते. बरोबर, एक लेट्स से एक प्लांट सेल आहे, एक प्लांट सेल आहे, दुसरा प्लांट सेल आहे, या दोघांच्या मध्ये. बरोबर, आता याच्यासाठी आउटरच झाली ना ती, पण या दोघांच्या मध्ये ती मध्ये असल्यामुळे याला आपण काय म्हणलंय? मिडल लॅमेला म्हटलंय. हे सिमेंट सारखं काम करते बघा. बरोबर, स्टिकी लेअर आहे, सिमेंट सारखं काम करते, एकमेकांना चिटकून ठेवण्याचं काम ती तिथं करणार आहे. ओके, मिडल लॅमेलाचं हे फंक्शन आहे. आफ्टर दॅट आपल्याला प्रायमरी सेल वॉल दिसते, आफ्टर दॅट आपल्याला सेकंडरी सेल वॉल दिसते. ओके, सो हा फ्लो आहे, हा सेल वॉलचा फ्लो आपल्याला तिथं नक्कीच सांगता येतो. त्याच्यानंतर मिडल लॅमेला फर्स्ट लेअर आहे. ओके, पेक्टिन रिच ग्लू पासून हे तयार झालेले असते, त्याच्यामध्ये पेक्टिन असतं. ओके, ऍडहेसिव्ह आहे, डिंकाचं काम ती करते असं म्हटलं तरी चालेल. प्रायमरी सेल वॉल जी आहे ती फ्लेक्झिबल लेअर असते. ओके, सेल्युलोज मायक्रोफायब्रिल्स पासून ती बनलेली आहे, सेल ग्रोथ अलाव करण्याचं काम ती करते. आणि आफ्टर दॅट सेकंडरी सेल वॉल जी आहे ही रिजिड लेअर असते, राईट. रिजिडिटी देण्याचं काम हे सेकंडरी सेल वॉल तिथं करत असताना आपल्याला दिसणार आहे. क्लिअर? आता डिटेलमध्ये बघूया. ओके, सो एक आयडिया तुम्हाला आली की सेल वॉलमध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी करायच्या. त्याच्यामुळे हे माइंड मॅप्स जे आहेत हे माइंड मॅप्स खूप महत्वाचे असतात बघा, राईट. सो अभ्यास जो आहे तो अशाच स्वरूपामध्ये असला तर गोष्टी थोड्याशा इझी लेवलला जाऊ शकतात. त्याच्यानंतर मग सेल वॉल इज रिजिड प्रोटेक्टिव्ह लेअर दॅट सराउंड्स द प्लांट सेल लोकेटेड आउटसाइड द प्लाझ्मा मेम्ब्रेन. बरोबर, सो सायटोप्लाझम, प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि याच्या आउटसाइडला आपल्याला सेल वॉल दिसणार आहे. It provides structural support, protection and shape to the cell. The presence of cell wall is one of the defining feature किंवा characteristic of a plant cell, distinguishing them from animal cells. Okay, so आपण animal आहे, आपल्यामध्ये सेल वॉल दिसत नाही, ही प्लांट सेल मध्येच दिसते. आपल्यामध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन त्याला आपण म्हणणार आहे, पण सेल वॉल जी आहे ही आपल्याला फक्त प्लांट सेल्स मध्ये दिसते. आणि या सेल वॉल मुळे आपण वेगवेगळ्या गटामध्ये विभाजित झालोय.
वेगळे प्लांट्स, वेगळे अॅनिमल्स, असं आपल्याला सांगता येईल. ओके, ही एक गोष्ट लक्षात असू द्या. या स्लाइडमध्ये कीवर्ड्स आपल्याला काय सांगता येतात? रिजिडिटी, प्रोटेक्टिव्ह लेअर, त्याच्यानंतर स्ट्रक्चरल सपोर्ट, प्रोटेक्शन, त्याच्यानंतर प्लांट सेल्स मध्येच फक्त ही सेल वॉल दिसते. सो मोजून एक 5 शब्द जे आहेत हे सेल वॉलच्या डिस्क्रिप्शनसाठी आपल्याला कामाला येणार आहेत. बरोबर. हे ज्यावेळेस तुम्ही आन्सर रायटिंगला बसचाल ना, त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की मी कीवर्ड्स का सारखे सारखे गोल करतोय, कारण याच्यावरच आपल्याला उत्तर जाऊन पुढे लिहायचंय आणि ते सुचणार त्याच वेळेस आहे. क्लिअर? त्याच्यानंतर मग सेल वॉलचं कॉम्पोजिशन, राईट. सो 4 गोष्टी आपण सेल वॉलच्या कॉम्पोजिशन मध्ये बघितल्या होत्या. सेल्युलोज, हेमिसेल्युलोज, पेक्टिन्स आणि लिग्निन्स या 4 गोष्टी सांगितल्या होत्या. सेल्युलोज जे आहेत ते पॉलिसॅकराइड्स विथ लॉंग चेन्स ऑफ ग्लुकोज मॉलिक्यूल. ओके, इट प्रोव्हाइड्स रिजिडिटी आणि स्ट्रेंथ. राईट, पॉलिसॅकराइड्स आहेत, ग्लुकोज त्याला अटॅच झालेले आहेत, त्याला सेल्युलोज म्हटलं जातं. आता एवढं डिटेलमध्ये जायची गरज आहे का? मला तर वाटत नाही जायची गरज आहे. फक्त हे 4 कॉम्पोनंटची नावं तिथं लक्षात ठेवा. आफ्टर दॅट सेकंड कॉम्पोनंट जो आहे तो हेमिसेल्युलोजचा आहे. अ ग्रुप ऑफ पॉलिसॅकराइड्स बाइंडिंग विथ सेल्युलोज फायबर. इथं बाइंडिंग ग्लुकोज बरोबर झाली, इथं दुसऱ्या सेल्युलोज फायबर बरोबर झालेली आपल्याला दिसते, म्हणून त्याला आपण हेमिसेल्युलोज म्हणतो. हे स्ट्रक्चर आणि फ्लेक्झिबिलिटी देण्याचं काम तिथं सेलला करत असतं. त्याच्यानंतर पेक्टिन्स, जेल लाईक पॉलिसॅकराइड्स फिलिंग स्पेस बिटवीन द सेल्युलोज फायबर्स, इट ऍड्स पोरोसिटी आणि फ्लेक्झिबिलिटी. थोडक्यात हे एक प्रकारचं सिमेंट आहे असं म्हणा. बांधकामामध्ये सिमेंट आपण वापरतो ना, सो विटांना धरून ठेवण्याचं काम सिमेंट, तसं हे पेक्टिन्स जे आहे ते काम करतात. स्टिकी नेचर आहे. आणि सगळ्यात शेवटचा जो आहे त्याला आपण लिग्निन म्हणणारे कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक पॉलिमर इन द सेकंडरी सेल वॉल. बरोबर. आणि लिग्निन्स जे आहेत ते रिजिडिटी आणि रेझिस्टन्स जो आहे तो ऍड करतात. ओके, सो सगळ्यात कठीण पदार्थ जो आहे, टणक पदार्थ जो आहे तो आपल्याला लिग्निन्सच्या स्वरूपामध्ये इथं सांगता येतो. ओके, सो हे 4 कॉम्पोनंट्स आहेत जे कोणत्याही सेल वॉलला तयार करण्याचं काम करतात. क्लिअर सगळ्यांना इथपर्यंत? त्याच्यानंतर सेल वॉलचं स्ट्रक्चर आहे. आता सेल वॉलचं स्ट्रक्चर सुद्धा विचारलं जाऊ शकतं. बरोबर. सेल वॉल स्ट्रक्चर मध्ये 3 लेयर्स आपल्याला दिसतात. ही जी पहिली आउटर लेयर आहे, ही जी पहिली आउटर लेयर आपल्याला दिसते, याला आपण मिडल लॅमेला म्हटलंय बघा. याला आपण काय म्हणतोय? मिडल लॅमेला. बरोबर. पेक्टिन पासून बनलेले आहे. कॅल्शियम मॅग्नेशियमचं प्रमाण याच्यामध्ये जास्त असतं. हे चिटकून ठेवण्याचं काम करते, वेगवेगळ्या सेल्सला चिटकून ठेवण्याचं काम हे मिडल लॅमेला करते. आफ्टर दॅट प्रायमरी सेल वॉल आपल्याला दिसते. बरोबर. आणि सगळ्यात शेवटी प्रायमरी सेल वॉल, त्याच्यानंतर सेकंडरी सेल वॉल इथपर्यंत आपल्याला दिसणार आहे आणि त्याच्या खाली आपल्याला प्लाझ्मा मेम्ब्रेन दिसून येते. ओके, सो हे सेल मेम्ब्रेन आहे. राईट. सो सेल वॉल जी आहे ही सेल वॉल इथपर्यंत आपल्याला सांगता येते बघा. सेल वॉल जे आहे ते आपल्याला या लेवल पर्यंत सांगता येणार आहे, याला आपण सेल वॉल म्हणतो. राईट. आणि याच्यामध्ये आपल्याला हेमिसेल्युलोज दिसत आहेत, पेक्टिन्स दिसत आहेत आणि सेल्युलोज मायक्रोफायब्रिल्स दिसून येतात. ओके, सो एक कॉम्प्लेक्स बांधकाम आहे आउटर लेअरचं असं म्हटलं तरी चालणार आहे. मग पुढे जाऊयात. सेल वॉल फॉर्मेशन कशी होते? सगळ्यात पहिल्यांदा मिडल लॅमेला फॉर्म होते बरं का. ही आउटर लेअर जे आहे, म्हणजे सेल वॉल फॉर्मेशन मध्ये ज्यावेळेस सेल डिव्हिजन चालू असतं, 2 नवीन सेल्स तयार होतात एका सिंगल सेल पासून, तो सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात आउटर लेअर तयार होते, त्याला आपण मिडल लॅमेला म्हणणार आहे. ठीक आहे. फर्स्ट लेअर फॉर्म ड्युरिंग सेल डिव्हिजन, याला आपण मिडल लॅमेला म्हणतो. इट ओरिजिनेट्स फ्रॉम सेल प्लेट डिराइव्ड फ्रॉम द गोल्गी अपॅरेटस. जे गोल्गी बॉडीज म्हणतो आपण त्याला, मागाशी बघितलं, त्याला गोल्गी अपॅरेटस सुद्धा म्हटलं जातं. तिथून या मिडल लॅमेला जे आहेत त्या तयार होतात. हे कनेक्शन लक्षात असू द्या. ओके. Pectins are deposited, creating a sticky layer that glues adjacent cell together. या गोल्गी बॉडी मधून मटेरियल बाहेर पडणार आहे, पेक्टिन्स त्याच्यावर जाऊन चिटकून बसणार आहेत आणि मिडल लॅमेलाची तयारी करणार आहे. ओके, सिंपल आहे, जास्त अवघड नाहीये. फक्त ते एकच गोष्ट लक्षात ठेवा, हा सगळ्यात पहिला तयार होतो. आफ्टर दॅट सेकंड लेअर जी आहे ती तयार होते, त्याला आपण प्रायमरी सेल वॉल म्हणतो. सिंथेसाइज ड्युरिंग द सेल ग्रोथ. बरोबर. सो सेल तयार झाली, बाजूला पडली, सेलची ग्रोथ सुरू झाली, मग आपल्याला प्रायमरी सेल वॉल जे आहे ते तयार होत असताना दिसते. सेल्युलोज मायक्रोफायब्रिल्स प्रोड्युस्ड बाय सेल्युलोज सिंथेसिस कॉम्प्लेक्सेस ऑन प्लाझ्मा मेम्ब्रेन. ओके, आता हे इंटरेस्टिंग आहे बघा. प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजे सायटोप्लाझम, आतलं जे मटेरियल आहे त्याला गुंडाळून ठेवणारं ते कापड आहे थोडक्यात. आणि त्याच्या सरफेसवर आपल्याला एक एन्झाईम दिसून येतो. त्या एन्झाईमचं नाव काय आहे? सेल्युलोज सिंथेसिस कॉम्प्लेक्सेस. बरोबर. आणि या सेल्युलोज सिंथेसिस मधून
आपल्याला सेल वॉलचं स्ट्रक्चर म्हणजे लागणारे जे मटेरियल बिल्डिंग ब्लॉक जे आहेत ते तयार होत असताना तिथे दिसतात. याचं नाव लक्षात असू द्या या एन्झाईमचं. आफ्टर दॅट मायक्रोफायब्रिल्स एम्बेडेड इन अ मॅट्रिक्स ऑफ हेमिसेल्युलोज अँड पेक्टिन्स. थोडक्यात काय बघा, बिल्डिंग बांधत असताना आपण काहीतरी तारा टाकत असतो, त्याच्यामध्ये काहीतरी स्टीलचे बार वापरत असतो. ओके, ते स्टीलचे बार जे आहेत त्याला आपण हेमिसेल्युलोज म्हणणार आहे, बरोबर. त्याच्यानंतर हे सगळं जोडून आणण्यासाठी याच्यामध्ये आपण पेक्टिन्स ऍड करणार आहे, सेल्युलोज मायक्रोफायब्रिल्स ऍड करणार आहे आणि त्याच्यापासून प्रायमरी सेल वॉल जे आहे ते तयार होणार आहे. सो इट इज अ कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर. ठीक आहे. याच्यामुळे काय होतं, याच्यामुळे रिजिडिटी यायला सुरुवात होते. बिल्डिंगमध्ये आपण तारा त्याच्यामुळे तर वापरतो. ओके, रिजिडिटी येण्याचं काम ते तिथं करत असतात. सोबतच ते फ्लेक्झिबल पण राहणार आहे, बरोबर. सेल वॉल जे आहे ते शेप बदलू देत नाही. न बदलू देण्याचं कारण हे, कारण ते तेवढं एका लिमिट पर्यंत रिजिड पण आहे आणि एका लिमिट पर्यंत फ्लेक्झिबल असलेलं पण आपल्याला दिसतं. लक्षात राहील सगळ्यांना. याला आपण प्रायमरी सेल वॉल म्हणणार आहे. त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे त्याला आपण सेकंडरी सेल वॉल म्हणतो. डिपॉझिटेड आफ्टर द सेल ग्रोथ स्टॉप्स. सगळ्यात शेवटी या सेकंडरी सेल वॉल्स तयार होतात. इन्व्हॉल्व्स ऍडिशनल सिंथेसिस ऑफ सेल्युलोज, हेमिसेल्युलोज आणि लिग्निन लेट डाऊन इन अ हायली ऑर्गनाइज्ड मॅनर टू एन्हान्स स्ट्रेंथ आणि रिजिडिटी. बरोबर. सो प्रायमरीमध्ये ते असं तसं पसरलेलं दिसतं, इथं खूप ऑर्गनाइज्ड असतं आणि ते ऑर्गनाइज झाल्यामुळे ही लेअर जी आहे ही लेअर अति जास्त रिजिड होऊन जाते. ओके, सो फॉर्मेशन कळली. आता याचं स्ट्रक्चर पण डिटेलमध्ये आपण बघणार आहे आणि त्याचे फंक्शन्स पण बघणार आहे, बरोबर. थोडंसं किचकट वाटू शकतं बिकॉज पहिल्यांदा तुम्ही सगळे हे शब्द वाचताय. याच्या आधी वाचलेत पण कसे वाचलेत आपल्या सगळ्याला माहिती आहे, बरोबर. सो त्यामुळं ओळख नसल्यासारखं वाटेल, काळजी करू नका. फक्त हे शब्द ज्यावेळेस तुम्ही सारखे 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 त्या डायरीमध्ये लिहून वाचाल त्या दिवशी हे सगळं सोपं होऊन जाईल. ओके, हा टॉपिक महत्वाचा आहे. एका वर्षाला 20-20, 30-30 मार्क या एका सिंगल टॉपिकवर आलेले आहेत. ओके, सो मिडल लॅमेला डिस्क्रिप्शन बघून घेऊयात, फंक्शन बघून घेऊयात. पेक्टिन रिच लेअर ऍक्टिंग ऍज अ ग्लू बिटवीन ऍडजस्टंट प्लांट सेल्स, बरोबर. सो एक प्रकारचा डिंक येतो. फर्स्ट लेअर फॉर्म ड्युरिंग द सेल डिव्हिजन, लोकेटेड बिटवीन प्रायमरी वॉल अँड नेबरिंग सेल्स. लोकेशन आहे दोन सेल्सच्या मध्ये. आपल्याला ही मिड लॅमेला जे आहे ते दिसणार आहे, मिडल लॅमेला दिसणार आहे. कंपोज मेनली ऑफ कॅल्शियम आणि मॅग्नेशियम पेक्टिड्स. ओके, हा मुद्दा लक्षात असू दे बरं का. राईट, कॅल्शियम स्टिकी नेचरचं असतं. आपली हाडं कशापासून तयार झालेत, कॅल्शियम पासून तयार झालेत. ते तिथं पण आपल्याला दिसणार आहेत, फक्त ते ग्लूच्या फॉर्मॅटमध्ये दिसतं. कॅल्शियम आणि मॅग्नेशियम पेक्टिड्स आपल्याला मिडल लॅमेलामध्ये दिसणार आहे. फॉर्म्स अ जेल लाईक मॅट्रिक्स एन्शुरिंग स्ट्रॉंग सेल अडहिजन, प्रोव्हाइड्स अडहिजन बिटवीन सेल्स, बरोबर. सो एक प्रकारचा खूप घट्ट डिंक आहे तो आणि तो सगळ्या सेल्सला एकदम अटॅच करून ठेवतो. मिड लॅमेलाचं हे फंक्शन खूप महत्वाचं आहे. इन्शुअर्स द इंटिग्रिटी अँड स्टॅबिलिटी ऑफ प्लांट टिश्यूज. जर हा नसेल तर सेल वेगवेगळे व्हायला सुरू होतील आणि प्लांटचं स्ट्रक्चर सगळं कोलॅप्स होऊन जाईल. ओके, तर हे महत्वाचं फंक्शन आपल्याला इथं सांगता येतं. दोन गोष्टी, डिस्क्रिप्शन पण मी बघतोय आणि फंक्शन पण बघतोय. फंक्शन काय आहे, अडहिजनचं फंक्शन आपल्याला दिसतं. सेकंड थिंग, इंटिग्रिटी देण्याचं काम सुद्धा हे करतायत आणि स्टॅबिलिटी देण्याचं काम सुद्धा हे करतायत. सो फंक्शन मध्ये या 3 कीवर्ड्सवर थोडंसं काम करा, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. याला आपण मिडल लॅमेला म्हणणार आहे. आफ्टर दॅट प्रायमरी सेल वॉल फर्स्ट फॉर्म फ्लेक्झिबल लेअर सराउंडिंग द ग्रोईंग प्लांट. ही लेअर फ्लेक्झिबल असते, बरोबर. सो सेकंडरी सेल वॉल जी आहे ही लेअर कशी असणार आहे, मग इनफ्लेक्झिबल असणार आहे किंवा रिजिड असणार आहे. मेनली कंपोज्ड ऑफ सेल्युलोज, हेमिसेल्युलोज आणि पेक्टिन्स. सेल्युलोज मायक्रोफायब्रिल्स अरेंज्ड इन अ रॅन्डम क्रिस क्रॉस पॅटर्न, बरोबर. सो वरवरचं मटेरियल सगळं टाकले आणि त्याच्यामध्ये सिमेंट टाकून दिले. सेकंडरी सेल वॉल मध्ये हायली ऑर्गनाइज नेचर आपल्याला दिसतं. ओके, हा डिफरन्स दोघांमध्ये लक्षात असू द्या. एम्बेडेड इन मॅट्रिक्स ऑफ हेमिसेल्युलोज अँड पेक्टिन्स प्रोव्हाइड्स फ्लेक्झिबिलिटी आणि टेन्साइल स्ट्रेंथ. सो प्रायमरी सेल वॉल मध्ये मटेरियल ऑर्गनाइज नसल्यामुळे, मग प्रॉपर बांधकामामध्ये विटा कशा आपण प्रॉपर ऑर्गनाइज करून ठेवतो बघा. एखादा असतो गवंडीत, तो काय करतो, वाकड्या तिकडे विटा ठेवतो, ती भिंत लगेच कोलॅप्स होऊन जाते, बरोबर. ते भिंत फ्लेक्झिबल होते आणि त्या फ्लेक्झिबिलिटीमुळे ती कोलॅप्स होते. सेम काम इथं आपल्याला प्रायमरी सेल वॉलचं दिसतं. सो फ्लेक्झिबिलिटी देण्याचं काम हा प्रायमरी सेल वॉल करतोय. ऍडहेजन देण्याचं काम, अडहेसिव्ह नेचर जे आहे ते मिडल लॅमेलाचं आपल्याला दिसतं आणि एकदम घट्ट बसून राहण्याचं काम हे सेकंडरी सेल वॉल तिथं करतं. ओके, तिघांचे हे 1-1 जरी कीवर्ड आपल्याला पेपरमध्ये अल्टिमेटली आठवले तरीही आपल्याला मार्क तिथे येणार आहेत,
बरोबर. सो रॅन्डमली तिथं टाकलेले आपल्याला दिसतात, राईट. प्रोव्हाइड्स फ्लेक्झिबिलिटी आणि टेन्साईल स्ट्रेंथ. टेन्साईल स्ट्रेंथ म्हणजे कितीही ताणलं तरी ते जागेवर येतात. त्याच्यानंतर कॉम्पोनंट जे आहेत, हे कॉम्पोनंट समजा गरजेचे नाहीत, एवढं डिटेलमध्ये नको जायला, राईट. त्यानंतर फंक्शन्स आत्ताच आपण बघितले. इट अलाउज सेल ग्रोथ अँड एक्सपान्शन. एक्सपान्शन कशामुळं, तर फ्लेक्झिबल आहे, थोडंफार एक्सपांड झालेलं चालतं, त्यामुळे ते मटेरियल जे आहे, बरोबर, सेल्युलोज मायक्रोफायबर जे आहेत हे रॅन्डमली तिथं टाकलं का तर ग्रोथला ते सपोर्ट करत असतात. आफ्टर दॅट फ्लेक्झिबिलिटी एनेबल्स सेल शेप चेंज आणि साईज इन्क्रीज, मेंटेन्स स्ट्रक्चरल इंटिग्रिटी. एका लिमिट पर्यंतच एक्सपान्शन होणार आहे, त्याच्यानंतर सेल जी आहे ती जागेवरच थांबणार आहे असं म्हटलं तरी चालेल. त्याच्यानंतर आपण जातो सेकंडरी सेल वॉलकडे. सेकंडरी सेल वॉल मध्ये इट डिपॉझिटेड आफ्टर सेल ग्रोथ स्टॉप. सगळ्यात शेवटी सेकंडरी सेल वॉल तयार होणार आहे, लोकेटेड इनसाइड द प्रायमरी सेल वॉल क्लोजर टू द प्लाझ्मा मेम्ब्रेन. ठीक आहे. आता थोडं स्ट्रक्चर समजून घेऊयात. सगळ्यात बाहेरच्या बाजूला आपल्याला मिडल लॅमेला दिसणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला सेकंड लेयर जी आहे ही सेकंड लेयर कशाची दिसते, प्रायमरी सेल वॉलची दिसते, बरोबर. इथं सेल्युलोज मायक्रोफायबर जे आहेत ते रॅन्डमली टाकलेले आहेत, बरोबर. आणि याच्यामुळं फ्लेक्झिबिलिटी येणार आहे. आणि थर्ड थिंग, आतली लेयर जी आहे या आतल्या लेयरला आपण सेकंडरी सेल वॉल म्हणतो, बरोबर. ही रॅन्डमायझेशन वर जे दिसतं ते आपल्याला दिसून येणार नाही. इथं खूप हायली ऑर्गनाइज मॅनर मध्ये ते होणार आहे. लिग्निन्स इथं पिक्चर मध्ये येणार आहेत, त्यामुळे ही लेयर सगळ्यात रिजिड असते, बरोबर. त्यामुळे सगळ्यात शेवटी पण तयार होते बघा. ओके. इंटरेस्टिंग गोष्ट काय इथं, सेल ग्रोथच्या फेजमध्ये सेल जी आहे ती वाढत जाताना आपल्याला दिसते. वाढत जात असल्यामुळे प्रायमरी सेल वॉल जी आहे ती फ्लेक्झिबल आहे, बरोबर. आणि सेलची ग्रोथ पूर्णपणे वाढली, त्याच्या अल्टिमेट वाढीपर्यंत ती पोहोचली, तिथून पुढे ती वाढणार नाही असं म्हटलं की मग सेकंडरी सेल वॉल सुरू होते आणि तो लेयर, ती जी वाढ आहे ही परमनंट नेचरमध्ये जाते. का तर सेकंडरी सेल वॉल वाढू देत नाही, ही एक रिजिड लेयर आहे, बरोबर. सो ते तिथपर्यंतच मर्यादित ठेवण्याचं काम सेकंडरी सेल वॉल करते. हा त्याचा महत्वाचा रोल आपल्याला सांगता येतो. ही जी सेकंडरी सेल वॉल आहे ही सेकंडरी सेल वॉल आतमध्ये असलेल्या प्लाझ्मा मेम्ब्रेन, आतमध्ये असलेलं जे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे या प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये आणि प्रायमरी सेल वॉलच्या मध्ये आपल्याला सेकंडरी सेल वॉल दिसते. ओके. सो नुसतं बांधकाम, बाहेरचं बांधकाम एवढं क्रिटिकल कॉम्प्लेक्स आहे, पण इंटरेस्टिंग आहे. कशामुळे बघा, 10, 15, 20 मार्क एखादे 2023 मध्ये 30 मार्क सिंगल हँडेडली एकाच टॉपिकनं दिले. ओके. सो त्यामुळे इंटरेस्टिंग होऊन जात आहे, राईट. त्याच्यानंतर थिकर, मोर रिजिडिटी जास्त आहे, विथ हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सेल्युलोज, हेमिसेल्युलोज आणि लिग्निन्स. लिग्निन्स तुम्हाला इथं पहिल्यांदा दिसलंय, बरोबर. त्याच्यानंतर अल्ट्रास्ट्रक्चर मध्ये कंपोज्ड ऑफ 3 लेयर्स. आता सेकंडरी सेल वॉल मध्ये वेगवेगळ्या 3 लेयर्स दिसतात, फक्त एवढंच लक्षात ठेवा, S1, S2 आणि S3 अशा 3 वेगवेगळ्या लेयर्स आपल्याला सेकंडरी सेल वॉल मध्ये सुद्धा दिसणार आहे. ईच विथ डेन्सली पॅक्ड सेल्युलोज मायक्रोफायब्रिल्स इन अन ऑर्डर मॅनर. S1 लेयर जी आहे ही आउटर मोस्ट लेयर असते, S2 लेयर जी आहे ही थिकेस्ट, सगळ्यात जाड लेयर असते, आणि S3 लेयर जी आहे ती इनर मोस्ट लेयर असलेली आपल्याला दिसते, बरोबर. म्हणजे बघा, आतापर्यंत आपण काय बघितलंय, सेल वॉल, राईट. सेल वॉलच्या लेयर्स फक्त आपण बघतोय. मिडल लॅमेला बघितली, सेकंड थिंग प्रायमरी सेल वॉल बघितली, सेकंडरी सेल वॉल मध्ये पुन्हा 1, 2 आणि 3 एकूण 5 लेयर्स फक्त सेल वॉल मध्येच आपल्याला दिसतात, समजून घ्या, राईट. सो सेकंडरी सेल वॉल मध्ये आउटर लेयर जी आहे त्याला आपण S1 म्हणतो. दुसरी जी आहे ही सगळ्यात जाड असते, त्याला S2, सेकंडरी 2, S2 लेयर आपण म्हणणार आहे. आणि तिसरी जी आहे ती असते S3, जी प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या शेजारी असते, बरोबर. इथं आउटर मोस्ट लेयर विथ मायक्रोफायब्रिल्स इन हेलिकल पॅटर्न, बरोबर. त्याच्यानंतर S2 थिकेस्ट लेयर आहे, इथं पॅरलल पॅटर्न मध्ये दिसणार आहेत आपल्याला. आणि S3 लेयर जे आहे ऍडजस्टंट टू द प्लाझ्मा मेम्ब्रेन मायक्रोफायबर सिमिलर टू S1 बट डिफरंटली ओरिएंटेड, बरोबर. सो ते डेन्सली पॅक जे आपण बघितलं होतं, हायली ऑर्गनाइज्ड जे आपण म्हटलं होतं, यामध्ये सुद्धा मायक्रोफायब्रिल जे आहेत ते हेलिकल पॅटर्न मध्ये दिसतात, गोल.
त्याच्यानंतर मध्ये पॅरलल पॅटर्न मध्ये आहेत, त्यामुळे बघा स्ट्रेंथ जास्त असते. लाकडं एकाखाली एक असं त्याचं लाकडाची आपण मोळी केली तर ते सहजासहजी हालत नाही, बरोबर. सो ते S2 मध्ये आपल्याला दिसणार आहे. आणि S3 मध्ये पुन्हा S1 सारखंच पॅटर्न जो आहे तो आपल्याला दिसतो. लिग्निन्स इंटरस्पेअर्स विथ सेल्युलोज मायक्रोफायबर ऍडिंग रिजिडिटी आणि रेजिस्टन्स टू कम्प्रेशन अँड डिके. लिग्निनचा रोल तोच आहे, दगड एक प्रकार जातो, राईट. सो त्याच्यामुळं डीकेला म्हणजे डीके जो आहे त्याला थांबवण्याचं काम हे करणारे सेल सेकंडरी सेल वॉलचं फंक्शन इट ऍडिशनल स्ट्रेंथ अँड सपोर्ट इसेन्शियल फॉर सेल नीडिंग एक्स्ट्रा रिजिडिटी, ऑफर्स प्रोटेक्शन अगेन्स्ट फिजिकल डॅमेज अँड पॅथोजन अटॅक. सो इम्युनिटीचं काम सुद्धा ही सेल वॉल सेकंडरी सेल वॉल जे आहे ती तिथं करत असते. या पद्धतीने आपल्याला सांगता येईल. ओके, याच्यामध्ये कोणाला काय अडचण आली? सो आजच्या लेक्चरमध्ये आपण क्वेश्चन्स बघितलेले आहेत. क्वेश्चन्समध्ये पहिल्यांदा सगळ्यात आधी PYQ अनालिसिसच करा, बरोबर. पॅटर्न काय आहे, काय विचारलं जातं हे समजून घ्या. आफ्टर दॅट सगळे सेल ऑर्गेनेलिज यांना आपण आयडेंटिफाय केलंय, अल्ट्रास्ट्रक्चर बघितलंय. आज घरी जाऊन पहिलं काम काय करणार आहे, प्लांटचं सेलचं जे स्ट्रक्चर आहे हे 2-3 वेळा काढून घ्या, कायमचं डोक्यामध्ये फिट राहील. आणि आफ्टर दॅट आपण सगळ्यात आउटर लेअर बघितलाय, ज्याला आपण सेल वॉल म्हणतो. सेल वॉल मध्ये मिडल लॅमेला सगळ्यात आउटर लेअर, आफ्टर दॅट प्रायमरी सेल वॉल, आफ्टर दॅट सेकंडरी सेल वॉल. सेकंडरी मध्ये पुन्हा 3, आउटर S1, मिडल S2 आणि सगळ्यात शेवटी S3. S1 लेअर मध्ये मायक्रोफायब्रिल जे आहेत हे हेलिकल पॅटर्न मध्ये आहेत, S2 मध्ये पॅरलल मध्ये आहेत, S3 मध्ये पुन्हा ते हेलिकल मध्ये दिसतात, बरोबर. आणि सेकंडरी सेल वॉल मध्ये आपल्याला लिग्निन दिसणार आहे. ओके, खडी आहे एक प्रकारची ती, त्यामुळे ती जास्तीची रिजिडिटी त्याला देते. ओके, सगळ्याचे फंक्शन्स आपण बघितलेत. मिडल लॅमेला चिटकवण्याचं काम करते, प्रायमरी सेल वॉल जी आहे ती फ्लेक्झिबिलिटी देण्याचं काम करते, त्यामुळे सेल ग्रोथच्या वेळेस प्रायमरी सेल वॉल तयार होते. आणि सेकंडरी सेल वॉल जी आहे ही रिजिडिटी मेंटेन करण्याचं काम करते. त्यामुळे सगळ्यात टफ लेअर जी असते या तिघांमध्ये ही सेकंडरी सेल वॉल असते. क्लिअर सगळ्यांना? ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला प्रोटोप्लाझमची चर्चा करायची आहे. आय गेस सगळ्या गोष्टी सगळ्यांना क्लिअर असतील. या गुड नोटवर आपलं पहिलं ऍग्रिकल्चर ऑप्शनलचं लेक्चर मी इथं कन्क्लूड करतो. धन्यवाद.